बालाजी नगरी अशी ओळख म्हणजेच आपली धुळ्याची शिरपूर वरवाडे नगर परिषद। याच नगर परिषदेमध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। मात्र निवडणुकीआधीच महायुतीमध्ये उभी फूट पडली आहे। भाजप आणि शिंदेंची शिवसेना समोरासमोर लढतीये, तर दुसरीकडे जनसंघापासून भाजपवासी असलेल्या हेमंत पाटलांनी स्थानिक नेत्यांवर आरोप करत पक्ष स्थलांतर केलंय, तेही शिंदेंच्या शिवसेनेत। गेल्या 40 वर्षांपासून आमदार अमरीश पटेल यांची एखादी सत्ता जरी असली तरी यंदा नगर परिषदेवर कोण बाजी मारतं, लोकांचे डोळे कोणत्या कार्यकर्त्यावर आणि त्याच्या कामावर आहेत याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल राजपूत यांनी। पाहूया त्या रिपोर्टमधून। धुळे जिल्ह्यात बालाजी नगरी म्हणून ओळख असलेल्या शिरपूर वरवाडे नगर परिषदेत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। आणि आपण जर बघितलं तर जनसंघापासून जे भाजप पक्षात कार्यरत होते ते हेमंत पाटील आता शिवसेना पक्षात पक्षप्रवेश करून त्यांनी शिवसेना पक्षाची उमेदवारी या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी ते करत आहेत। तर दुसरीकडे आपण बघितलं तर भाजपाचे आमदार अमरीश पटेल यांचे पुत्र चिंतन पटेल या ठिकाणी भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे ते उमेदवार आहे। आणि यामुळेच आता महायुतीमध्ये फूट बघायला मिळते आणि बघितलं तर भाजप विरुद्ध शिवसेना ही सरळ लढत या ठिकाणी बघायला मिळणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींना सुरुवात झालेली आहे आणि आता आजपासून प्रचाराला देखील सुरुवात झालेली आहे। आपल्या सोबत शिरपूर नगर परिषदेच्या भाजपाकडून ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले ते आहेत चिंतनभाई पटेल, जे माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांचे पुत्र आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, काय विजन है तुमच्या नगराध्यक्ष पदाचं? 1985 में मेरे पिताजी प्रेसिडेंट बने थे शिरपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन के। उन्होंने डेवलपमेंट किया और बहुत डेवलपमेंट किया। फिर भूपेश भाई आए, उन्होंने जो शहर का उद्धार किया है, जो क्लीनलीनेस की है, रोड बनाए, उन्होंने सब जो काम किया। और फिर मेरी मम्मी आई, उन्होंने आगे काम चालू रखा, लेडीज का भी काम चालू रखा, उनको भी मदद करते रहे क्योंकि वो खुद लेडी प्रेसिडेंट थे, तो उनको उनके वो भी काम अच्छे हुए हैं। और अब मैं आया हूँ, मैं भी चालू रखूंगा, मैं भी आगे काम करूंगा, मैं भी शिरपुर का डेवलपमेंट करने आया हूँ क्योंकि शिरपुर हमारे खून में है। हम शिरपुर के लिए बने, पटेल परिवार शिरपुर के लिए बना। शिरपूर वरवाडे नगर परिषद निवडणुकीला सुरुवात झाली आणि आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हेमंत पाटील यांनी उमेदवारीचा नगराध्यक्ष पदाचे ते उमेदवार आहेत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं ते आता प्रचार करतायत। काय सांगाल, नुकतेच तुम्ही भाजपाकडून शिवसेनेत आलात। भाजपामध्ये जुन्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना आता मुळीच वाव राहिलेला नाहीये। पिढ्यानपिढ्यांचा आम्ही काम करत आलो, आम्ही कार्यकर्ता मंडळी, आम्ही पक्षासाठी खूप काही केलंय, पण आता कुठल्याही प्रकारचा न्याय पक्षाकडून मिळत नाहीये। आणि विशेष म्हणजे भाजपा काँग्रेसयुक्त भारत करता करता काँग्रेसयुक्त भाजपा कशी झाली याच पक्ष नेतृत्वाला भान राहिलेलं आहे। काय काय विजन आहे तुमचं नेमकं आता या पुढे नगराध्यक्ष? आमचं विजन एकच आहे की पायाभूत सुविधा, मूलभूत सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचल्याच पाहिजे। त्यासोबतच घरपट्टी, पाणीपट्टी सारखे अनेक विषय आहेत, त्या विषयांना देखील आम्हाला लोकांना सवलत कशी देता येईल आणि नियमानुकूल घरं कशी करता येईल याबद्दल आमचा सगळ्यात मोठा अजेंडा आमचा त्या विषयावर असणार आहे। येथील सर्वसामान्य जनतेचे नेमके या ठिकाणी काय महत्वाचे मुद्दे आहेत, ते नेमकं काय या ठिकाणी बघताय हे आपण जाणून घेणार आहोत। या ठिकाणी शिरपूर नगरपालिकेचं जे इंदिरा मेमोरियल हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला ज्या सुविधा मिळतात त्या अत्यंत जरी चांगल्या असल्या तरी अनेक वेळा त्या ठिकाणी वशिलेबाजी या प्रकार मोठ्या प्रमाणात बोकाळला जातो आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा हीच अपेक्षा। शिरपूरचा विकास चांगला आहे, पण कॉटेज हॉस्पिटलला जर सर्व सुविधा दिल्या तर यांना गोर गरीब लोकांना, सामान्य लोकांना त्याची सोय चांगली होईल। तरी तिथं म्हणजे जे काही मुंबई पुण्याला असतात सुविधा त्या यांना कॉटेज हॉस्पिटलला दिल्या तर खूप बरं होईल। ज्या शाळा आपण खाजगी क्षेत्रात पाहतो त्यांचं एकदम नूतनीकरण, शिक्षण पद्धती सगळ्या एकदम चांगल्या प्रतीच्या दिलेल्या आहेत। त्याच प्रकारे आपल्या नगरपालिकेच्या शाळा सुद्धा या म्हणजे बंद पडण्याच्या कगारावर आहेत, त्यांना सुद्धा त्या गोष्टी सुधारल्या पाहिजेत। जे आपण खाजगी क्षेत्रात ज्या गोष्टी देतोय त्या सुद्धा नगरपालिकेत दिल्या गेल्या पाहिजे एवढी इच्छा आहे। अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे।